महासभेत विरोधी पक्षनेते पदावरून मोठा राडा झालाय। काँग्रेसचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र राणे विरोधी पक्षनेते पद सोडण्यास तयार नाहीत। त्यामुळे विरोधी पक्षाच्या बाकांवर बसण्यावरून राणेंना काँग्रेसचे नगरसेवक नवीन सिंह, आयुब शेख, उदय रसाळ यांनी विरोध केला। त्यावरून विश्वनाथ राणे आणि काँग्रेसचे नवीन सिंग आमने सामने भिडले। अखेर महापौर कल्याणी पाटील यांनी गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना महासभेच्या बाहेर काढण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले। मात्र सुरक्षा रक्षक आणि नगरसेवक यांच्यातच धक्काबुक्की झाली आणि मोठा गोंधळ निर्माण झाला। नगरसेवक नवीन सिंह यांनी महासभेत पिस्तूल काढल्याचा आरोपही महापौरांनी केला, मात्र हा आरोप सिंह यांनी फेटाळून लावलाय। काँग्रेस नगरसेवकांनी महापौरांच्या विरोधातही घोषणाबाजी करत ठिय्या मांडला। लोकप्रतिनिधींनी सभागृहात आल्यानंतर त्या लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, शहरातील समस्यांना वाचा फोडली पाहिजे, परंतु असं न करता कुठलं तरी राजकारण आणायचं डोक्यामध्ये आणि स्वार्थीपणाने राजकारण करायचं। माझ्यावर आरोप करण्यात आलेला आहे की बाबा मी रिव्हॉल्वर काढली, माझ्याकडे लायसन्स रिव्हॉल्वर आहे, पण मी रिव्हॉल्वर माझं घरी ठेवलेलं आहे। आमची भूमिका हीच होती की राणेला महापौरांनी पाहिजे तिथं बसवावं, पण आमच्या विरोधी गटात बसू नये, कारण तो आमच्या पक्षाचा माणूस नाही। आता खरं म्हणजे हा पक्ष गांधीजींचा आहे, अहिंसेवर चालणारा आहे, हिंसा ही हा पक्ष मानत नाही असं म्हणतं। आज हा स्वीकृत नगरसेवक आहे आणि रिव्हॉल्वर घेऊन तो सभागृहात होता। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून। चंद्रशेखर, कल्याण डोंबिवलीच्या महासभेमध्ये अशा प्रकारचा राडा होतो, या प्रकरणी कोणावर कारवाई झालेली आहे का? हेमाली, अजूनही कोणावर कारवाई झाली आहे, मात्र 1 महिन्याच्या अंतरावर महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि त्याच्यात हा ट्रेलर समजला जातोय। त्याच्यावरनं कळू शकते की ही जी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हेमाली, धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।